ते माझ्यासोबत एक खूप गंभीर किस्सा घडला माझ्या मुलीसोबत. तर ती आहे आत्ता 6 वर्षाची आणि मी तिला आपण कुठलीही गोष्ट जर का मुलांना खायला देत असू तर आपण एकटं सोडायला नाही पाहिजे त्यांना. हे मला खूप चांगली सीख भेटली त्यामधून. कारण का मी अशीच किचनमध्ये चपाती करत होते आणि ती खेळत होती, त्यामुळे मी तिला चपातीचा रोल करून मी हातात दिला हिच्या आणि ती खात खात तो आधी मी पाहिलं की ती कसे बाईट घेते वगैरे. तर ती आधी छोटे छोटे बाईट घेत होती आणि त्यानंतर तिने मोठे बाईट घ्यायला सुरुवात केली. तेव्हा माझं काही लक्ष नव्हतं, मी चपाती करत होते. तर तेव्हा तिने ते तोडता तोडता तिने तो पूर्ण अख्खाच्या अख्खा चपातीचा जो रोल होता तो पूर्णपणे गिळला आणि तिची इतकी गंभीर अवस्था झाली होती, मी सांगूच शकत नाही, एवढी डेंजर अवस्था झाली होती. तिला नीट खोकता येत नव्हतं, नीट रडताही येत नव्हतं आणि तिने अक्षरशः थोड्या मिनटासाठी अगदी डोळे पांढरे केले होते. आता मी हे पहिल्यांदा जेव्हा तिला खोकता येत नव्हतं तेव्हा मला काही माहिती नव्हतं, पण ती थोडाफार आवाज करायला लागली, वेगळा आवाज यायला लागला. तेव्हा मला कळलं की तिला चोकिंग झालेलं आहे. तर चोकिंग बेसिकली काय असतं, एखादा अन्नपदार्थ जर का श्वासनलिकेमध्ये अडकला असेल आणि तो आपल्याला काढता आला नाही तर त्याला चोकिंग म्हणतात. मुलांना ते स्वतःहून काढता येत नाही आणि बोलता येत नाही. ती आहे आता 6 वर्षाची. तिच्यासोबत हे झालं आणि इतकी जी गंभीर अवस्था झाली, मला खूप असं ब्लेसिंग वाटते की मी डॉक्टर आहे. मला माहिती आहे ही गोष्ट की चोकिंग लहान मुलांमध्ये कशी काढायची. त्या काही डॉक्टर्स नाही आहेत किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये नाही आहेत, त्यांना हे कसं कळणार. आणि जर त्यांच्या बाळासोबत असं झालं, कुठलं आई असेल, वडील असतील, आजी असेल, कोणाही सोबत असं झालं तर बाळाला आपण कसं त्यामधून बाहेर काढू शकतो. मला आधी सांगते की मी कसं काय तिला त्यामधून बाहेर काढलं चोकिंगमधून. तिने पूर्ण डोळे पांढरे केले होते, तिला रडताही येत नव्हतं आणि तिला खोकताही येत नव्हतं, अजिबात काहीच नाही. पूर्ण ती लूळ पडल्यासारखी झाली होती. तर मी तिला बेसिकली एका हातामध्ये असं धरलं, डोकं खाली आणि पायाशी वरच्या साईडला, आणि हिची जी हनवटी आहे ती 2 अशा हातामध्ये अशी धरली होती आणि हिला पाठवून अशा प्रकारे थ्रस्ट दिले, म्हणजे असे बॅक थ्रस्ट म्हणतात त्याला, असे मारले. अगदी मी 2 ते 3 मारले. त्यानंतर छोटे तुकडे होते चपातीचे ते बाहेर आले आणि एक मोठा तुकडा अडकून पडलेला होता आणि मला थोडंफार जाणवलं की ती थोडीशी अशी ब्लूइश झाल्यासारखी वाटत होती. मग परत मी तो ट्राय करतच राहिली जोपर्यंत तिचा आवाज पूर्णपणे फुटत नाही, जोपर्यंत ती जोरजोरात रडत नाही तोपर्यंत मी पूर्ण कंटिन्यू हे ट्राय करत राहिले. आणि त्यानंतर मग शेवटला जेव्हा तो तुकडा चपातीचा बाहेर पडला आणि ती जेव्हा मोठमोठ्याने रडायला लागली तेव्हा माझ्या कुठे जीवात जीव आला. तर